नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी-एस-सी रजिस्ट्रेशन कसं करायचं याची संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत. तुम्हाला सुद्धा 2025 मध्ये सी-एस-सी सेंटर सुरू करायचं आहे, म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर. त्याला आपण जनसेवा केंद्र असं म्हणतो. तर याची नोंदणी कशी करायची, तुम्हाला काय एज्युकेशन लागेल, कोणते डॉक्युमेंट्स लागेल, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न घेऊया, की तुम्हाला सी-एस-सी सेंटर सुरू करण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे? तर मिनिमम तुम्ही कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे लागतील. सोबत तुमचं 10वी जे आहे, ते कंप्लीट झालेलं पाहिजे. सोबत तुम्हाला स्थानिक भाषेचं म्हणजे तुम्ही जिथे राहता त्या भाषेत तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. सोबत इंग्लिशचं तुम्हाला सुद्धा ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि तुमचा कोणता ना कोणता कॉम्प्युटर कोर्स आहे, तुम्हाला कॉम्प्युटरचे नॉलेज असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, की तुम्हाला सी नोंदणीसाठी कोणते-कोणते डॉक्युमेंट असणं कंपल्सरी आहे. तर इथे तुम्हाला मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, अर्जदाराचा फोटो, बँक पासबुक, मार्कशीट 10वी, 12वी किंवा पदवीधर आणि टी-सी प्रमाणपत्र. हे टी-सी प्रमाणपत्र काय आहे मित्रांनो? तर टी-सी सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला टी-सीचा एक्झाम फॉर्म भरावा लागतो. याचा व्हिडिओ आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये बनवला आहे आणि त्याला असाइनमेंट असतात ते सॉल्व्ह कशी करायचं त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही तिथून तो पाहू शकता. मित्रांनो, टी-सी परीक्षेची वेळ जी आहे ती सोमवार ते शनिवार 10 ते 5 पर्यंत तुम्ही ती एक्झाम जे आहे ते देऊ शकता. टी-सीचा सिलेबस कशाप्रकारे आहे तर मित्रांनो, टी-सीचा एक्झाम पॅटर्न जो आहे, त्यामध्ये तुम्हाला 10 असाइनमेंट पाहायला मिळतील. त्या 10 असाइनमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक असाइनमेंटमध्ये 4 मार्क असणं कंपल्सरी आहे. तरच तुम्ही नेक्स्ट असाइनमेंटवर जाऊ शकता. तुम्ही जेव्हा 10 असाइनमेंट पूर्ण कंप्लीट करता, तेव्हा तुम्हाला फायनल एक्झाम द्यायसाठी ऑप्शन येते. ही जी तुमची फायनल एक्झाम आहे, ती 50 मार्काची आहे. त्या 50 मार्काच्या एक्झाममध्ये तुम्हाला 25 मार्क असणं कंपल्सरी आहे. मित्रांनो, तुम्ही जर टी-सी एक्झाम पास झाले असाल, त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला Google Chromeवर यायचं आहे आणि तुम्हाला सी-एस-सी रजिस्ट्रेशन csccloud.in या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही ते गेट स्टार्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर हा जो फॉर्म आहे, हा ओपन झाला आहे. इथे येऊन तुम्हाला गेट स्टार्टेड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा टी-सी नंबर टाकायचा आहे, जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सर्व ऑप्शन तुम्हाला दिसतात. सी-एस-सी ॲप्लिकेशन टाइप, ऑथेंटिकेशन डिटेल, बँकिंग डिटेल, डॉक्युमेंट, प्रिव्ह्यू हे तुम्हाला पूर्ण जे डिटेल इथे भरायची आहे आणि तुम्हाला तुमच्या सी-एस-सी आयडी तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 1 हप्त्यामध्ये सी-एस-सी आयडी तो तुमच्या ईमेल आयडीवर येऊन जाईल. सी-एस-सी आयडीचा हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला के-वाय-सी कशी करायची आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण इथे पाहूया. जर तुम्हाला सी-एस-सी आयडीचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनवर सी-एस-सी सेंटर सुरू करायचं आहे, तिथे तुम्हाला एक व्हिडिओ के-वाय-सी करणं अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक सी-एस-सी ॲप डाउनलोड करावं लागेल आणि तुम्ही जो सी-एस-सीचा फॉर्म भरला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर आणि पॅन कार्ड नंबर एका ए4 पेजवर तुम्हाला प्रिंट करायचा आहे. प्रिंट केल्यानंतर तुम्हाला त्या दुकानामध्ये एक व्हिडिओ के-वाय-सी करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आपलं नाव आणि जन्मतारीख सांगून तुम्हाला तो व्हिडिओ सबमिट करायचा आहे. व्हिडिओ सबमिट केल्यानंतर तो व्हिडिओ व्हेरिफिकेशनमध्ये जाईल आणि व्हेरिफिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एका हप्त्यामध्ये सी-एस-सी आयडी तुमच्या ईमेलवर तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे जो आहे मित्रांनो, तुम्ही सी-एस-सी आयडीसाठी 2025 मध्ये अप्लाय करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.